चिरमुरे आणण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या युवकास दोषी धरून अतिरिक्त आणि जिल्हा सत्र न्यायालय क्रमांक 4 चे न्यायमूर्ती श्रीमती जे मोहंती यांनी सक्तमजुरी आणि दंडाची शिक्षा ठोठावली। तिमाप्पा अंजनेया कवाडी वय 30 राहणार डोम तुंगी मानदाल पागददाई तालुका पट्टणकोडा जिल्हा कर्नूल राज्य आंध्र प्रदेश असे आरोपीचे नाव आहे। सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट आरती देशपांडे साटविलकर यांनी काम पाहिले। ही घटना मिरज पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक 3 फेब्रुवारी 2021 रोजी घडली होती। घटनेची माहिती अशी, मिरजेतील 8 वर्ष वयाची पीडिता सकाळी 9:45च्या सुमारास घरातून चिरमुरे आणण्यासाठी बाहेर पडली होती। तिच्या घरापासून काही अंतरावर चिरमुरे विक्री करणाऱ्या संशयित तिमाप्पा कवाडे यांच्याकडे ती गेली। यावेळी कोणी नसल्याचे पाहून तिमाप्पा याने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला। यामुळे घाबरून पीडिता धावत घरी आली आणि तिने घडलेला प्रकार आईला सांगितला। तिच्या आईने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन संशयित तिमाप्पा यांच्या शर्टाची कॉलर पकडून त्याला जाब विचारला। यावेळी परिसरातील नागरिक गोळा झाले। ही बाब पोलिसांना समजताच त्यांनी तिमाप्पा कवाडे यास ताब्यात घेतले। पीडित मुलीच्या आईने मिरज पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कलम 8 नुसार तक्रार दाखल केली। सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका बाबर यांनी पीडितेचा जबाब नोंदवून घेतला। या प्रकरणाचा तपास सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक जे पवार यांनी केला। सदर खटला न्यायालयात सुनावणीस गेला असता सरकार पक्षातर्फे एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले। यामध्ये पीडितेचा, तिच्या आईचा तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचा जबाब महत्त्वपूर्ण ठरला। न्यायालयासमोर आलेल्या साक्षी आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायमूर्तींनी आरोपी तिमाप्पा कवाडे यास 3 वर्ष सक्तमजुरी आणि 1000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावली।